वर्ध्याच्या कारंजा खरांगणा येथील जंगल परिसरात धाम नदीच्या काठावर ढगा भवन परिसर प्रसिद्ध आहे। ढगा भवन हे पर्यटन स्थळ म्हणून तर नावारूपास आले आहेच, पण सोबतच येथे असलेले शिव मंदिर आणि पर्वताच्या खाली असलेले शिवलिंग हे येथील आकर्षण आहे। वर्धा जिल्हा तसेच परिसरातील नागरिक दर्शनासाठी येथे पोहोचतात। महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठी यात्रा आयोजित केली जाते। वन विभाग, पोलीस प्रशासन, परिवहन मंडळ आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने या यात्रेत विशेष सुविधा व पोलीस बंदोबस्त केला जात आहे। याही वेळी सकाळपासून ढगा जंगलाकडे येणाऱ्यांची गर्दी वाढली आहे। धामकुंड, ढगा येथील जंगल यासह येथील शिवलिंग हे आकर्षण आहे। त्यामुळेच वर्धा जिल्ह्यात लहान महादेव म्हणून या स्थळाला ओळखले जाते। ग्रामीण भागातून दर्शनासाठी भाविक येथे येतात। कारंजा शहरापासून 25 किलोमीटर तर खरांगणा येथून 12 किलोमीटर अंतर असणाऱ्या या ढगा भवनाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील महाशिवरात्रीची यात्रा असते। पर्वताखाली विराजमान असलेल्या शिवलिंगाचे दर्शन करून भाविक पुढे सरकतात। पर्वतावर चढत महादेवाचे दर्शन घेतले जाते। पर्वतावर असलेले छोटे मंदिर पाहण्यासाठी भाविक मोठ्या उत्साहाने वर चढतात। येथे मनोभावे नतमस्तक होतात। मी 50 वर्षापासून येत आहो आणि इतकी महिमा म्हणजे खरी महिमा महादेवाची इथे आहे। सुरुवातीला महादेव त्यांचा मुक्काम इथे होता। जो माणूस नवस करते तो तिथे नवस पावते। काहीच ना, फक्त पण पूल झाला आहे, डेव्हलपमेंट काही झालं नाही। डेव्हलपमेंट झालं नाही तर इथे सर्व ठिकाण आहे वर्धा जिल्ह्याचं, तिथे चांगलं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे तेवढे डेव्हलपमेंट झालेलं नाही। येणं जाणं आहे तसं काही नाही, पण हे धौम्य ऋषीचं स्थान आहे। पूर्वीचं धौम्य ऋषीचं स्थान आहे या ठिकाणी। आणि जुने लोक सांगतात की सुरुवात इथूनच झाली म्हणते महादेवाची, सामोर जाण्याची, म्हणजे मूळ आहे। कमसे कम माझी वारी झाली 11 वर्ष पहिल्यांदा, त्याच्यानंतर मध्यस्थी कॅन्सल झालं का, आता मी आज आलो। पण एक गोष्ट झाली का, इथं पायऱ्या अजून मी झालेल्या नाही, तेवढं व्हायला पाहिजे ही आत्मिक इच्छा आहे माझीवाली।